या बैलगाडा क्षेत्रातील देवानं आज खरंच खरं सगळ्यांना आश्चर्यचकित केलं आणि दाखवून दिलं संबंध महाराष्ट्राला की तो या बैलगाडा क्षेत्रातला देव काय आहे. आणि नक्कीच सुट्टा गट घेतलाय सुट्टा आणि दाखवून दिले त्या लोकांना की त्यांना असं वाटत होतं काही लोकांना की बकासूरला आपण पहिला ऐन टायमिंगला दिला नाही, आधी हो म्हणले परत नाही दिला, असं काय फरक पडत नाही. बकासूर आहे तो बकासूर आहे, दाखवून देईल, फायनललाच कळेल काय आहे तो चीज. चला बघूया दुसऱ्याच्या मैदानामधील आता 26 ते 40 गटामध्ये कोणकोणते बैल सेमीफायनलसाठी पात्र झाले. थोडंसं मैदानाला उशीर झाला कारण की तुम्ही बघितलं या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तिथं आलेले. आणि चला सुरुवात करतोय उशीर न करता. 26चा निकाल घेतोय. 26 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली, तास क्रमांक 5 वरून गाडी पळाली, जालन्याची गाडी पळाली बरं का. काय गाडीला सुसाट वेग लागलेला, लक्षा आणि पुष्पाची गाडी पळाली. सुंदर अशी गाडीनं सेमीफायनलचा गट पास करून सेमीफायनलला गेलेले आहे. 27चा निकाल, 27 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली, मुजा आणि सोन्याची गाडी पळाली. काय गाडी पळाली, सुंदर अशी गाडी जी आहे ती सेमीफायनलसाठी गेलेली आहे. टू व्हीलरची मानकरी झालेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. गट क्रमांक 28चा निकाल घेतोय. 28 मध्ये एक सुंदर अशी गाडी पळाली, तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी वीर फॅन्स मुरुम या गाडीचा 1 नंबरला सुंदर अशी गाडी आली पळाली. परंतु यामध्ये पेंडिंग सामना आहे आणि नक्कीच सामना आहे, त्याच्यामुळे दुसऱ्या गाडीचं नाव मला एवढं माहीत नाहीये. 29चा निकाल घेतोय. 29 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली, तास क्रमांक 6 वरून धावलेली गाडी वजीर पळाला. वजीर 916 यांच्या नावाने गाडी पळाली. मानगरकरांचं वादळ पळालं आणि त्या वादळ सोबत पळाला माऊली. वादळचं लक्षात ठेवा, कोणतंही मैदान असू त्या गुलालामध्ये असतोच हा बैल. नक्कीच त्यांना आजही दाखवून दिलं की तो गुलालामध्ये राहणारच. आणि गाडीवरती ड्रायव्हर होते सनी ड्रायव्हर उरळी देवाची. खूप साऱ्या शुभेच्छा सनी ड्रायव्हरने यांना सुद्धा देतोय. गट क्रमांक 30चा निकाल घेतोय. 30 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली, तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी येडा मास आणि पैलवान ही गाडी पळाली आणि सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. गट क्रमांक 31 मध्ये या बैलगाडा क्षेत्रामधील देव पळाला. या बैलगाडा क्षेत्रातला एक विक्रमादित्य पळाला. या बैलगाडा क्षेत्रात सगळ्यांना बैलगाडा शर्यत बघणं भाग पाडलेला बैल पळाला. बैलाचा पैरा होता शाकीर पठाण यांच्या राजासोबत, परंतु ऐन टायमिंगला बैल दिला नाही त्यांनी. असो काही फरक पडत नाहीये, कारण की बघूया आता. चला बकासूर पळाला आपल्या आणि बकासूर सोबत पळाला. या बैलगाडा क्षेत्रामध्ये सोनेरी दिवस आणणारे स्वर्गीय पंढरीशेठ फळके दादा सरकार यांच्या दावणीचा एक नवीन खरेदी झालेली सर्जा पळाला. दुसरा सर्जा काय पळाला. सर्जा तुला साथ द्यावी लागेल, तुला साथ बकासूरची द्यावी लागेल. आपल्याला जर 1 नंबरचा मानकरी जर व्हायचा असेल तर तुला सर्जा तुला 1 नंबर करावाच लागेल. बकासूरला साथ द्यावीच लागेल तुला. बकासूरला साथ द्यावी लागेल सर्जा तुला. या बैलगाडा क्षेत्रातला देव बकासूर, ह्याच्यासाठी शर्यत बघतो आम्ही, या देवासाठी. तो देव आज घट काढलाय, ते देवानं फायनलसाठी गेलाय, सेमीफायनलसाठी गेलाय. खूप साऱ्या शुभेच्छा जेजुरीच्या खंडोबाला करतो की या बैलगाडा क्षेत्रातल्या देवाला आज फायनल तरी करू दे. खूप साऱ्या शुभेच्छा दादा सरकार यांच्या सर्जाला आणि बकासूर आणि प्रशांत ड्रायव्हर चिंचनेर यांचं कौतुक करतोय. तुमचे खूप 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 धन्यवाद. तुम्ही या बैलगाडा क्षेत्रातील देवाच्या गाडीवरती बसला आणि नक्कीच तुमचं नाव संबंध महाराष्ट्रात झालं. खूप साऱ्या शुभेच्छा. गट क्रमांक 32चा निकाल घेतोय. 32 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली, बावरे आणि शंभूची गाडी पळाली. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र. 33चा निकाल पेंडिंग आहे. 34चा निकाल घेतोय. विनायक शेठ लेंगरे यांचा टॉपचा बैल डायमंड पळाला. सुंदर अशी गाडी प्रणव ड्रायव्हर यांनी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र केलेली आहे. गट क्रमांक 35 मध्ये एक मोठी गाडी, ही अपराजित गाडी पळाली आणि नक्कीच ही अपराजित गाडीला रोखणं कठीण होईल. चिक्या कारुंडेकरांचा आणि शाकीर पठाण यांचा राजा. सुंदर अशी गाडी शाकीर पठाण यांनीच पळवलेली आहे. खूप साऱ्या शुभेच्छा देतोय, या गाडीला सुद्धा देतोय. 36चा निकाल घेतोय. 36 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली, तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी बाजी पळाला. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र. 37चा निकाल, तास क्रमांक 7 वरून धावलेली गाडी यमगर मासुने यांचा मुंगळा पळाला आणि त्याच्यासोबत पळाला बाजी. सुंदर अशी मुंगळा आणि बाजीची सेमीसाठी पात्र गाडी झाली. 38 गटाचा निकाल आहे. तास क्रमांक 9 वरून धावलेली गाडी अमोल पैलवान कनेरखेड या गाडीचा 1 नंबर आला. सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र. 39 गटामध्ये या बैलगाडा क्षेत्रामधील घरणिकीकरांचा राजा पराभूत झालाय. खूप वाईट वाटतंय. गट क्रमांक 40चा निकाल पेंडिंग आहे. होते 1 ते 26 ते 40 चे निकाल आणि आता 55 गट म्हणजे 41 ते 55 चे निकाल
तुम्हाला मी सांगेन किंवा नाही, कारण की अंधार पडलाय त्याच्यामुळे नाही सांगू शकत. धन्यवाद.